आता निवडणुका जवळ आलेत, तर काही कार्यकर्ते ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात धूमधडाक्यात प्रवेश करत आहेत. मात्र एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी रात्रीचा दिवस केला, त्या कार्यकर्त्याला त्या पक्षात मान पान देत नसेल कोणी, तर तो कार्यकर्ता त्या पक्षात राहूच शकत नाही. अनेक समाजामध्ये गैरसमज निर्माण होत असतात की पक्ष बदलणं म्हणजे ही चुकीचं आहे. चुकीचं अजिबात नाही, बरोबरच आहे. कारण अगोदरच्या पक्षामध्ये त्या व्यक्तीला तो पक्ष सपोर्ट करत नसेल, ते नेते सपोर्ट करत नसतील, समाजाच्या हितासाठी जर एखादी कार्यकर्ता काहीतरी समाजाला देण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि त्या ठिकाणी ती पक्ष त्या व्यक्तीला सपोर्ट करत नसेल, तर तो व्यक्ती काय करणार आहे? पक्ष बदलणार तर काय करणार? तर पक्ष बदलणं हे काही चुकीचं नाही, पण कुठल्याही जर पक्षामध्ये एक माणूस जरी 10 जरी पक्ष बदललं आणि जर तो समाजाची जर काम करत असेल, तर तो कुठल्याही जरी पक्षात गेला तर तो व्यक्ती निवडून येत असतो. आपल्या समाजाचा गैरसमज आहे हा, ज्या व्यक्तीने आपल्यावर अन्याय करत असेल, तो व्यक्ती कुठल्याही पक्षात जाऊन जर आपल्या समाजाचा विचार करत नसेल, तर आपण त्यावर समाजाने त्या व्यक्तीबद्दल विचार नक्कीच करावा. पण नेमकं प्रवेश म्हणजे काय, त्याचं अर्थ काय होतो? प्रवेश करणे एका पक्षात म्हणजे हा गुन्हा नाही, की ती त्यांच्या ठिकाणी बरोबरच आहे. एक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी जर पक्ष बदलत असेल तर हे काही चुकीचं नाही. त्यामुळे मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही व्यक्तिगत, कुठल्या नेत्याचं नाव घेत नाही. मात्र समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो, गैरसमज निर्माण होत असतात, की जे मला वाटलं, जे मला बोलावं वाटलं, सर्वसामान्य कार्यकर्ता प्रवेश, अनेक जणांचे प्रश्न असतात की हा व्यक्ती ह्या पक्षामध्ये गेला, तो व्यक्ती त्या पक्षामध्ये गेला. याचा अर्थ असं नाही की तो व्यक्ती चुकीचा आहे, कारण समाजाला सगळ्या गोष्टी कळतं. पक्ष जरी एखादी व्यक्ती बदलत असेल तर ते आपल्या हितासाठी जर बदलत असेल तर त्याचं कर्तव्य आहे. तो आपल्या कामासाठी, आपल्या हितासाठी, जनसामान्याच्या विकासासाठी, गावच्या विकासासाठी, समाजाच्या हितासाठी जर तो पक्ष बदलत असेल एखादे कार्यकर्ता, तर हे चुकीचं नाही असं मला वाटतं.